पुन्हा मोठा फटका मारलाय, पुन्हा चेंडू जातोय, बॅक टू बॅक चौकार. 4 धावसंख्या पुढे सरकते, झपाट्यानं धावसंख्या वाढताना दिसते आपल्याला. या ठिकाणी धावसंख्या होते ती 35. काहीच थांबवावं लागेल ते संदेशाला. पुन्हा मोठा फटका, पुन्हा चौकार, सलग तिसरा चौकार संदेशाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर फलंदाजी, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या मित्राचा आत्मविश्वास वाढवायचा. मित्रांनो, सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो संदेश. पुढील चेंडू, पुन्हा मोठा फटका मारलाय, पुन्हा धावा देऊन जाणार आहे 4. सुंदर सुंदर फलंदाजी. आली रे आली, आता तुझी बारी आली. एका मागून एक 4 चौकार ठोकले ते संदेशानं. सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतो तो संदेश. आपल्या संघासाठी पुन्हा खराब गोलंदाजी या ठिकाणी त्याचा पुरेपूर फायदा घेता मात्र आला नाहीये. नो चेंडू आहे त्याचा. पुन्हा पुन्हा मोठा फटका मारलाय, पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा वार चौकार. सुंदर अशी धावसंख्या या ठिकाणी उभारली ती समर्थ प्रतिष्ठान संघाने. धावसंख्या पोहोचते ती 48 धावसंख्या. मित्रांनो, त्याचा आत्मविश्वास वाढवायचा. आपल्या मित्राचा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी अयशस्वी ठरलाय. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 49. तिसरं षटक मला वाटतं संपलेलं आहे आणि 4थं षटक घेऊन येतोय तो गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे मनोजला. काहीतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय तो. धावा किती पंच? एक धाव मिळणार आहे आणि या ठिकाणी संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. जोरदार टाळ्या संघासाठी. पुन्हा मोठा फटका मारला, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. चौकारांचा पाऊस पाहायला मिळतोय आपल्याला या समर्थ प्रतिष्ठान या संघाकडून. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. धावा झाल्यात 54. सुंदर, पुन्हा एकदा तोच नजरांना तोच चौकार. धावसंख्या येते 58. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी धावचित होतोय तो संदेश. सुंदर फटकेबाजी संघाकडून दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळेल. चौकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर होणारा सामना तन्मय प्रतिष्ठान विरुद्ध फरान इलेव्हन या दोन्ही संघाचे कर्णधार. आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. मोठा फटका मारला, 2 धावाची भर झाली. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र इथे सुंदर यष्टीचित होतोय तो योगेश आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो पियुष. 5 चेंडू झालेले आहेत.